ग्रुप ग्रामपंचायत मढहाल चे तत्कालीन सरपंच यावर तुम्ही अविश्वास दाखल केला, याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी जे निवडणूक लागल्यापासून सुमारे जवळपास 3 वर्ष आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत मढहाल ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेले एकूण 7 सदस्य होते आणि थेट सरपंच म्हणून सौ गीताताई गुरुनाथ जाधव ह्या होत्या. पण या ठिकाणी आपण स्पष्ट चित्र सर्व महाराष्ट्राने बघितलंच. या ठिकाणी उपसरपंच मॅडम सत्तेत असतानासुद्धा किंवा आम्ही इतर विरोधात 4 सदस्य असून तर एक विरोधकाची प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक सदस्यांना ठसन देण्यात येत होती. आणि या ठिकाणी त्यामुळं हा पाऊल उचलून समस्त ग्रामस्थांचा, आमच्या आदिवासी बांधवांचा, सगळ्या आपल्या खेडोपाडी जे असणारे सर्व गाव, हाळा असेल, कशिवली असेल, मड असेल, जाधवपाडा असेल, सगळ्यांच्या विकासासाठी घेतलेला हा निर्णय अतिशय सुंदर निर्णय आणि तो आम्हाला सर्व ग्रामस्थांनी तो कौल देऊन आणि आज या ठिकाणी हा विजय संपन्न केला. गेल्या 2-2.5 वर्षापासून तत्कालीन सरपंच यांचा कार्यभार कसा चालत होता? या ठिकाणी 2-2.5 वर्षापासून खरोखर या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी सरपंचाचा होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी स्वतः उपसरपंच सत्तेत असताना देखील या ठिकाणी त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचा काम केला. आणि जो आम्ही निर्णय घेतला तो समस्त ग्रामस्थांच्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्यासाठी हा निर्णय आहे. आणि त्याचाच कौल म्हणून या ठिकाणी जेव्हा ग्रामसभा नियोजित केली सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशाने त्या ठिकाणी मला वाटतं हा जनमत घेऊन आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. हा आमचा विजय नसून हा समस्त सर्व जनतेचा, लोकांचा विजय आहे. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाची कदर करून आम्ही सर्वसामान्य लोकांचा कोणी विरोध प्रत्यारोप असा न करता या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामपंचायत चालवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला जे मिळालेले 2 वर्ष असोत का 2.5 वर्ष असोत अतिशय सुंदरपणे करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि लोकांना न्याय द्यायचं काम करू. ग्रुप ग्रामपंचायत मढहालचे नवनिर्वाचित सरपंच सौ ऋतिका राम शेलार, आपण या ठिकाणी सर्वांच्या समक्ष या ठिकाणी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. आपण गावासाठी तुम्ही काय करणार? तुमचं नवीन विजन काय असणार आहे? आम्ही जनतेला न्याय देण्याचं काम करू, जेणेकरून कुठलेही घटक वंचित राहता कामा नये याची दखल घेऊ.